नमस्कार. आज आपण इयत्ता 10वी राज्यशास्त्र पाठ क्रमांक 4 आहे, जो सामाजिक व राजकीय चळवळी अभ्यासणार आहोत. या पाठाची सुरुवात करताना एक तिथे चौकट दिलेली आहे पहा, की एक स्थानिक वर्तमानपत्रामध्ये बातम्या काय असतात, तर बालविवाहाविरुद्ध चळवळीला यश आलेलं आहे किंवा हुंडाविरुद्ध चळवळीला कार्यकर्त्यांची मदत झालेली आहे किंवा अगदी कुपोषणाविरुद्ध मोहीम, अशा प्रकारची एक बातमीची चौकट त्याकडे दिलेली आहे. अर्थात ह्या ज्या काही चळवळी आहेत, त्या चळवळीला जे यश येतं ते सामूहिक कृतीद्वारे येतं किंवा सततच्या पाठपुराव्यामुळे येतं. अगदी आपण मागे जर बघितलं, आता बालविवाह किंवा हुंडा पद्धत असेल, स्वातंत्र्यापूर्वी जे आपले समाजसुधारक होते, ईश्वरचंद्र विद्यासागर असतील, राजा राममोहन रॉय, महर्षी कर्वे, ते अगदी महादेव गोविंद रानडे यासारख्या समाजसुधारकांनी स्त्रियांच्या प्रश्नावरती, म्हणजे बालविवाह असेल किंवा हुंडा पद्धत असेल, सातत्याने चळवळी उभारल्या, पाठपुरावा केला आणि अगदी स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे बालविवाह संदर्भात 1929ला एक कायदा झाला, बालविवाह प्रतिबंधक कायदा, की जेणेकरून मुलींचं वय हे कायद्यानं त्यावेळेला 14 आणि मुलांचं 18 करण्यात आलं. त्यानुसार 1929 ते अगदी 2006पर्यंत 55, 78 ते 6मध्ये जे बालविवाह प्रतिबंधक कायदे झाले, त्यानुसार वेळोवेळी ह्या चळवळींच्या माध्यमातून वेगवेगळ्या सुधारणा या शासनाला कराव्या लागल्या आणि आज जे आपल्याला बालविवाह संदर्भातलं जे वय आहे ते मुलींसाठी 18 आणि 21 मुलांसाठी हे निश्चित केलेलं आपल्याला दिसतं. हुंडा पद्धत ही सुद्धा 1961ला त्यासाठी हुंडा प्रतिबंधक कायदा करण्यात आला. हुंडा देणं आणि घेणं हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला. यासाठी सुद्धा ज्या समाजामध्ये ज्या स्त्रियांवरती अन्याय होत होता, हुंडा बळी दिल्या जात होत्या, याबाबत अनेक प्रकारच्या चळवळी उभारल्या गेल्या आणि त्यातून मग पुढे हे कायदेसुद्धा आपल्याला झालेले दिसतात. आता ह्या जर चळवळी जर बघितल्या, तर चळवळीला यश जे येतं, ते यश हे जे येताना आपल्याला दिसतं, त्याच्यामध्ये राजकीय पक्षसुद्धा एक महत्त्वाचा त्यांचा एक भाग असतो. तर कसं गेल्या पाठामध्ये आपण पाहिलं, की राजकीय पक्ष हे जे राजकीय जे पक्ष असतात ते सार्वजनिक हिताचे किंवा जनतेच्या हिताचे प्रश्न हे सरकारपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम म्हणून या राजकीय पक्षांकडे पाहिलं जातं. या राजकीय पक्षांकडे एक कार्यक्रम असतात आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सातत्याने हे भांडत असतात. आता असं बघितलं तर अगदी सार्वजनिक स्वच्छता असेल किंवा अवकाश संशोधन असेल, या सगळ्या बाबतीमध्ये जेव्हा एखाद्या सरकारला निर्णय घ्यावा लागतो, तेव्हा त्याच्यामध्ये जी भूमिका आहे ती सर्वसमावेशक राष्ट्रीय भूमिका असावी लागते. आता जे तुम्ही म्हणाल राजकीय पक्ष हे काय करतात, तर ते सरकारचे काही जनहिताच्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवतात आणि लोकांचे प्रश्न जे आहेत ते सरकारपर्यंत पोहोचवतात. यासाठी राजकीय पक्षांकडे सुद्धा एक कार्यक्रम असतो. काही ज्येष्ठ व्यक्तींचे असतील, उद्योजक असतील, कामगार असतील, शेतकरी असतील, महिला असतील, ह्या सगळ्यांचे प्रश्न हे राजकीय पक्ष हे कार्यक्रम हे समाजहिताचे हे राबवत असतात. आता यातून बघितलात तर पुढे आपल्याला चळवळी का आवश्यक असतात, तर चळवळी समाजातील सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षात सहभागी होऊन सार्वजनिक हितासाठी वेळ देणं शक्य नसतं आणि सार्वजनिक प्रश्नाला लक्ष केंद्रित करून सगळ्यांनाच त्याचा उपयोग कसा होईल यासाठी हा प्रयत्न सगळ्यांच्या माध्यमातून केला जातो. आता बऱ्याच वेळेला काय होतं, की जेव्हा एखादी शक्ती संघटित होते, त्या सामूहिक शक्ती जेव्हा कृती करतात आणि जेव्हा सरकारवर दबाव आणतात, तेव्हा सरकारला त्या दबावाची दखल ही घ्यावीच लागते आणि याच सामूहिक कृतींना चळवळ असं आपण म्हणू शकतो. आता या लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्वाचं असतं. अनेक सार्वजनिक प्रश्न हे ह्या चळवळीमुळे सुटलेले आपल्याला दिसतात. आता आपल्या अलीकडचा मराठा आरक्षणाचा जर प्रश्न असेल, तर एक व्यापक असे शांततेने मोर्चे हे मराठा समाजानं पूर्ण राज्यभर उभारले आणि त्याची दखल शेवटी शासनाला घ्यावी लागली. एक अध्यादेश किंवा कायदे हे त्या निमित्ताने करावे लागले, हे सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. या संदर्भात आपल्याला एखाद्या सरकारचा निर्णय पटला नाही, तर आपण सरकारकडे निषेध नोंदवू शकतो. त्यासाठी राईट टू प्रोटेस्ट हा लोकशाहीतील एक महत्त्वाचा हक्क आहे. मात्र हा हक्क आपण राबवताना कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेची हानी होणार नाही याची काळजी घेऊन अत्यंत संयमाने व जबाबदारीने तो वापरला पाहिजे. आता सांगा पाहू ही एक चौकट आपल्याला दिसते. त्याच्यामध्ये काय आहे बघा,
विस्थापितांचे पुनर्वसन योग्य प्रकारे व्हावे किंवा त्यांचं उपजीविकेचं साधन सुरक्षित राहावं म्हणून आपल्या देशातील सक्रिय चळवळी कोणत्या? आता हे विस्थापितांचं पुनर्वसन म्हणजे काय, की ज्या एका ठिकाणी जे भूमिपुत्र असतात त्या ठिकाणी प्रोजेक्ट सरकारकडून आणण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ आपल्याला नाणारचा प्रकल्प असेल, त्याच ठिकाणी तेथील शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी त्याला विरोध केला की पर्यावरणाची, आमच्या फळबागांचं किंवा मच्छीमारांना नुकसान होईल, यासाठी हा प्रोजेक्ट होता कामा नये. मग त्या ठिकाणी तिथल्या विस्थापिताचं पुनर्वसन झालं नाही. मात्र अशा ठिकाणी काही ठिकाणी असा एक प्रोजेक्ट राबवलाच गेला. उदाहरणार्थ आपल्याला नर्मदा एक नदी जी आहे तिथे एक धरण बांधण्यात आलं. तर त्यासाठी तेथील जे नर्मदा नदीवरती मोठं जेव्हा धरण बांधण्याचं जेव्हा शासनाने ठरवलं, तिथले जे विस्थापित होते ते विस्थापितांचं पुनर्वसन योग्य प्रकारे झालं नाही, या प्रश्नावर मेधा पाटकर यांनी अनेक या चळवळी उभारल्या आणि त्यातून तेथील भूमिपुत्रांना न्याय मिळवून दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता चळवळ म्हणजे काय? तर चळवळ एक सामूहिक कृती असते. त्याच्यामध्ये एक व्यक्ती ही चळवळ करू शकत नाही, अनेक व्यक्तींचा त्याच्यामध्ये हातभार असावा लागतो. संघटितपणे जर अशी शक्ती जर एकत्र आली तर त्याला एक व्यापक यश हे मिळतं. आणि ही जी चळवळी असते ती सार्वजनिक प्रश्नांना केंद्रीभूत ठरवून ह्या होत असतात. त्याच्यातून सर्वांचं सार्वजनिक हित लक्षात घेतलं जातं. उदाहरणार्थ तिथे प्रदूषण हा एक घटक घेऊन एक चळवळ उभा समजा राहू शकली तर पर्यावरणाचा जो एका फायदा असेल तो एका व्यक्तीला होणार नाही, तो समूहाला होईल, गावाला होईल, देशाला होईल, राज्याला होईल, जगाला होईल. यासाठी व्यापक हित ठेवून हा लढा ही चळवळीचा उभारला जातो. आता चळवळीसमोर एखादा सार्वजनिक हेतू निश्चित करून चळवळ उभारावी लागते. म्हणजे आता भ्रष्टाचाराविरुद्ध एक आंदोलन झालं, अण्णा हजारेंनी त्याच्यामध्ये एक नेतृत्व केलं. शेवटी त्यातून काय मिळालं की आपल्याला अशा प्रकारे पुढे पाठपुरावा केल्यानंतर भ्रष्टाचाराविरुद्ध कायदासुद्धा सरकारला आणावा लागला. मात्र ह्या ज्या चळवळी आहेत त्याला एक नेतृत्व असावं लागतं. कारण या चळवळीमध्ये जेव्हा आपण एखादा मोर्चा किंवा संघटितपणे लोकांना करतो त्यावेळेला अनेक व्यक्ती त्या ठिकाणी येत असतात, एकमेकाला काही जणांचा परिचयही नसतो. अशा वेळेला त्या मोर्चाला, त्या चळवळीला कोणत्याही प्रकारची सार्वजनिक हानी होणार नाही आणि तो चळवळ यशस्वी कशी करता येईल यासाठी एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व असावं लागतं. त्याच्याकडे एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम असावा लागतो आणि तरच हे जी चळवळ आहे ती आपल्याला यश नंतर आपल्याला बघायला मिळतं. आता अशा काही चळवळी आहेत, त्या काही प्रश्नांवरती, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती चळवळ उभारतात, कामगारांच्या प्रश्नावरती चळवळ उभारतात, आदिवासी असतील किंवा उपेक्षित घटक असतील, कोणत्याही घटकांच्या बाबत न्याय मिळवून देण्यासाठी चळवळ ह्या उभारल्या जातात. आता आत्ताची अतिवृष्टी असेल किंवा गेल्या वर्षी सांगली ठिकाणी, कोल्हापूर ठिकाणी महापूर आला असेल, त्यामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी ज्या संघटना आहेत त्या सातत्याने पाठपुरावा सरकारकडे करतात, चळवळी उभारतात, आंदोलन करतात. शेवटी सरकारला त्याची दखल ही घ्यावी लागते. आता या ठिकाणी चर्चा करा ही एक चौकट आहे. यामध्ये आपल्याला काय दिसतं की सार्वजनिक जे एक प्रश्न असतात त्याच्यामध्ये एक विचारसरणी असते आणि त्याच्यामध्ये का आपल्याला त्याच्यात महिलांचे प्रश्न सुटू शकतात, सामाजिक समता, लोकशाही ह्या मूल्यांवरचा आपल्याला विश्वास वाढू शकतो. काही वेळेला काय होतं की अशा प्रकारच्या चळवळी असतात, त्या चळवळीतून पुढे काय होतं की त्याला एक राजकीय पक्षात रूपांतरसुद्धा झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे अगदी आपली 1885ला जी राष्ट्रीय सभा ही जी संघटना स्थापन झाली तिचा मूळ हेतू देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हा होता आणि 1885 पासून 1947पर्यंत ही संघटना देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काम करत होती. पण स्वातंत्र्यानंतर ही जी संघटना होती तिचं राजकीय पक्षात रूपांतर झालेलं आपल्याला दिसतं आणि आज त्याचं नामकरण जे आहे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, ही मूळची ही राष्ट्रीय सभा ही संघटनाच होती. आता आम आदमी पक्ष 2012ला स्थापन झालेला आहे दिल्लीमध्ये, केजरीवाल हे त्याचे जे संस्थापक आहेत, त्यांची पूर्वी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन होतं, इंडिया अगेन्स्ट करप्शन. ही त्यांची एक भ्रष्टाचाराविरुद्ध चळवळ होती, तिला जे यश मिळालं तिथून लोक संघटित झाले आणि आम आदमी पक्ष हा पुढे 2012 साली स्थापन झालेला आपल्याला दिसून येतो. आता याच्यामध्ये सांगा पाहू, यामध्ये भारतामध्ये अशा कोणत्या चळवळी आहेत ज्यातून न्यायालयात जनहितात याचिका दाखल करून न्यायालयात दखल घ्यावा लागतो. बऱ्याच वेळेला
कामगारांच्या प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किंवा अगदी आत्तासुद्धा म्हणजे अगदी स्त्रियांच्या प्रश्नावरती न्यायालय वेळोवेळी स्वतःहून काही निर्णय हे देत असतं. आता अशी बरीच उदाहरणं आहेत. त्याच्यामध्ये एक सांगायचं झालं 1990मध्ये राजस्थानमध्ये एक प्रकार घडला की काही 2 जातीमध्ये अशा प्रकारे स्त्रियांमधून लैंगिक छळ अत्याचार झाला. तेथील कोर्टाने न्याय दिला नाही ही बाब लक्षात घेता सुप्रीम कोर्टामध्ये विशाखा नावाच्या एक स्वयंसेवी संघटनेने सुप्रीम कोर्टामध्ये 1992ला जनहितार्थ याचिका दाखल केली आणि त्याच्यानंतर 1997ला जो रिझल्ट आला त्यातून त्या विशाखा या स्वयंसेवी संघटनेची दखल घेऊन जे राजस्थानमधील कोर्टाने जी दखल घेऊन तेथील पीडितेला जो न्याय मिळवून दिला नाही याची दखल हे याचिकेतून घेऊन एक जनहितार्थ निर्णय हा सुप्रीम कोर्टाने स्वतःहून दिला आणि त्यातून स्त्रियांच्या बाबतीमध्ये म्हणजे स्त्रियांच्या लैंगिक अत्याचार अन्याय याच्याविरुद्ध काही दिशादर्शक मार्गदर्शक तत्त्व ही निश्चित केली. हे सुद्धा एक चांगल्या प्रकारचा एक जनहिताचा कायदा हा सुप्रीम कोर्टाने आपल्याला घालून दिलेला दिसतो. अशा काही चळवळी आहेत. महात्मा फुले आपल्याला माहिती आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी असेल, शेतकऱ्यांच्या, दलितांच्या यासाठी अनेक चळवळी त्यांनी उभारल्या. महात्मा गांधींचे स्वातंत्र्य लढ्यातील चळवळी आहेत. असहकार, सविनय कायदेभंग ह्या गांधींच्या चळवळी होत्या. संत गाडगे महाराजांची स्वच्छता अभियान असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची महाडचा 14 सत्याग्रह असेल किंवा दलितांना न्याय मिळवण्यासाठी अनेक त्यांनी चळवळी या उभारल्या. ह्यासुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल. आणि आता भारतातील भूमिपुत्रांच्या कोणत्या चळवळी मुद्द्यांबद्दल आग्रही आहेत अशी चर्चा करामध्ये एक चौकट आहे. आता भूमिपुत्र कोणाला म्हटलं जातं? जे मूळ रहिवासी असतात, स्थानिक असतात, त्यांना स्थानिक नोकऱ्या, रोजगार यांच्यामध्ये त्यांना प्रथम संधी मिळाली पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. आता महाराष्ट्रात म्हणायचं म्हटलं तर मराठी माणसांना हा स्थानिक नोकरी, रोजगार यांच्यामध्ये पहिला हक्क मिळाला पाहिजे अशी जी भूमिका असते तिला आपल्याला म्हणतात की स्थानिक ज्या भूमिपुत्रांच्या चळवळी. त्याच्यानंतर करून पहा यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारच्या चौकटी आपल्याला दिलेल्या आहेत. त्या चौकटीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन चळवळी ही सुद्धा एक त्याला एक चांगलं यश आलेलं दिसतं. याचं बातम्यांचं संकलन करा म्हटलेलं आहे. तर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ म्हटल्यानंतर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचं योगदान याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. भोंदूगिरी, अंधश्रद्धा पाळणे यासाठी कायद्याने आता गुन्हा ठरवलेला आहे. नद्यांचं प्रदूषण यासाठी अगदी देशाची आपली गंगा नदी असेल किंवा आपली गोदावरी असेल यांचं प्रदूषण रोखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी उभारल्या गेल्या. स्त्रीभ्रूण हत्या यासाठी गर्भलिंग निदान चाचणी ही कायद्याने करणं हे गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. नॉट इन माय नेम ही 2017मध्ये दिल्लीमध्ये एक चळवळ झाली. सामूहिक एका गर्दीने एका दुसऱ्या धर्मीयाच्या एका मुलाचा खून केला. त्याविरोधात लोकांनी एकत्र येऊन अशा धर्मावर एका धर्माला आधारित कोणत्याही एका व्यक्तीला आपल्याला सामूहिकरित्या त्याची हत्या करता येणार नाही यासाठी नॉट इन माय नेम अशा प्रकारचं एक आंदोलन दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी चळवळीच्या माध्यमातून उभारलं. अशा अनेक आपल्याला चळवळी सांगता येतील. माहीत आहे का तुम्हाला सार्वजनिक प्रश्न आहेत ते सामाजिक क्षेत्रामधील असतात. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळी या उभारल्या गेलेल्या आपल्याला दिसतात. आपला स्वातंत्र्यासाठी लढासुद्धा एक सामाजिक चळवळच होती आणि त्यातून पुढे मग चळवळीच्या माध्यमातून यश आलं आणि आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळालं हे आपल्याला माहितीच आहे. या राजकीय आर्थिक चळवळीतून नागरिकांच्या हक्कांचं जतन, मताधिकार, किमान वेतन असेल किंवा त्यांची आर्थिक सुरक्षितता ही सुद्धा त्यासाठी महत्त्वाची आहे. यासाठी स्वदेशी ही एक महत्त्वाची आर्थिक चळवळ आहे हे सुद्धा आपल्याला या निमित्तानं सांगता येईल. आता या पाठातील पुढच्या भागामध्ये आपल्याला भारतातील प्रमुख चळवळी ह्या अभ्यासायच्या आहेत. धन्यवाद.